नमस्कार, आपण पाहत आहे वन डे न्यूज आवाज सामान्य जनतेचा. प्लीज सबस्क्राईब. लाडक्या बहिणींना 10 ऑक्टोबरला मिळणार 3,000 रुपये. लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता महिलांच्या अकाउंटला जमा झाला आहे. त्यानंतर आता ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याचा हप्ता लवकरच देणार असल्याचे सांगितले जात आहे. महाराष्ट्र सरकारची लाडकी बहीण योजनेची संपूर्ण देशात चर्चा आहे. शिंदे सरकारने ही योजना सुरू केली आहे. या योजनेमध्ये महिलांना दर महिन्याला 1,500 रुपये दिले जातात. वर्षाला 18,000 रुपये दिले जाणार आहे. या योजनेचा सप्टेंबर महिन्याचा तिसरा हप्ता देण्यास सुरुवात झाली आहे. त्यानंतर ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याचा हप्ता लवकरच देणार असल्याची घोषणा अजित पवार यांनी केली आहे. अजित पवार यांनी बीडमधील माजलगाव येथील सभेत अजित पवारांनी याबाबत माहिती दिली आहे. आचारसंहिता लागण्यापूर्वी बहिणींना भाऊबीज म्हणून 3,000 रुपये देणार आहे असा अजित दादांचा वादा आहे, असं वक्तव्य अजित पवार यांनी केले. त्यामुळे आता दिवाळीपूर्वीच महिन्याच्या खात्यात 3,000 रुपये येणार असल्याची चर्चा सर्वत्र सुरू आहे. लाडकी बहीण ही योजना पुढील 5 वर्षे चालू राहील. भाऊबीजेची ओवाळणी म्हणून लाडकी बहीण योजनेचे ऑक्टोबर व नोव्हेंबर या महिन्याचे 3,000 रुपये 10 ऑक्टोबर रोजी लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा होतील, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंगळवारी सांगितले. त्यामुळे आता लवकरच महिलांच्या अकाउंटला 3,000 रुपये जमा होणार आहे असल्याचे सांगण्यात येत आहे. लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता महिलांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे. ज्या महिलांना अजून एकही रुपया मिळाला नाही त्यांना 4,500 रुपये मिळणार आहे, तर ज्या महिलांना आतापर्यंत 3,000 रुपये मिळालेत त्यांना 1,500 रुपये मिळणार आहे. लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्त्याच्या पहिल्याच दिवशी 512 कोटी रुपये असल्याचे मंत्री आदित्य तटकरे यांनी सांगितले आहे. आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी, अन्याय अत्याचाराला वाचा फोडण्यासाठी वन डे न्यूजला सबस्क्राईब करा व जास्तीत जास्त शेअर करा.